प्रार्थनांना उत्तर मिळत नसेल तर खूप दुःख होतं ना. कित्येक वर्ष प्रार्थना करत आहेस पण उत्तर मिळालं नाही तरी सुद्धा तुझी वाट पाहणं सोडू नकोस. देवाची स्तुती कर, कारण तो कधीही खोटं बोलत नाही, खोटं बोलूच शकत नाही. तो वचन दिलं तर ते पूर्ण करतो असं योब म्हणतो. पहा, तो मला मारला तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवीन असं 13-15 या वचनात आहे. पहा, तो मला मारला तरी मी त्याच्यासारखीच राहीन. अशी दृढ श्रद्धा देवावर ठेवलीये. माझा विश्वास किती खोल आहे हे मला माहीत आहे, म्हणून मी देवाबद्दल नेहमी योग्य शब्दच बोलतो. मग ते कष्ट असो, त्रास असो, संकट असो, दुःख असो, मार असो, अपमान असो, ख्रिस्ताच्या प्रेमापासून तुला काहीही वेगळं करू शकत नाही. हल्लेलुया. सगळं छान असताना स्तुती स्तुती, हल्लेलुया. सगळं चांगलंच आहे. देवाने आपल्यासाठी किती चांगलं केलं आहे हे पहा. देवाने किती चांगलं केलं आहे हे पहा. अय्यूब सारखं देवाबद्दल योग्य शब्द बोलला असं म्हणतात. देवाची स्तुती असो, हल्लेलुया. जर तुम्ही अय्यूब 42वा अध्याय वाचला तर तो असंच म्हणतो, देवाने ठरवलेलं कोणतंही कार्य निष्फळ होत नाही हे आता मला कळलं आहे असं अय्यूब म्हणतो. अय्यूबने देवाबद्दल योग्य शब्दच बोलले. आणि तुझ्या संकटात देवाबद्दल काय बोलावं, म्हणजे देव हा विश्वास ठेवण्यासारखा आहे. मी कधीच लाजणार नाही. देवाकडे पाहणाऱ्यांचे चेहरे नेहमी उजळलेले असतात. देवाने मला कधीच खाली मान घालायला लावली नाही. मला कधीच लाज वाटली नाही. देवाबद्दल योग्य शब्द नेहमी बोलणं सोपं नाही.